विरुद्ध अर्णव 11 दाभिड यंगस्टारे या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते अर्णव 11 पाहूया पाहूया सामना पाहूया आकिब मारा करेल गणेश साठी सुंदर फलंदाजी करतो तो गणेश पाहूया आकिब मारा करेल गणेश साठी पुढील चेंडू आणि ते मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते चांगली गोलंदाजी करतोय तो आकिब पाहूया आकिब यांचा पुढील चेंडू इथं मात्र दोन चेंडू निर्धाव जात आहेत गणेशला काहीचा न समजणारा चेंडू होता पाहूया पुढील चेंडू आणि आता मात्र पंचांचे दोन्ही हात हवेत नकारात्मक चेंडू संघाचं खातं उघडतंय एक धावेने पाहूया पुढील चेंडू आकिब याचा आणि ते मात्र टोळावेला चेंडू एक धाव संघाची धावसंख्या होती ती दोन धावा 3 चेंडू 2 धावा पहिलं षटक प्रगतीपथावर पाहूया आकिब मारा करतोय तो गणेश साठी इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षक आणि एक धाव मात्र रोखू शकत नाही तो मिनाल आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावसंख्या होते ती 3 बिनबाद 3 पहिलं षटक प्रगतीपथावर आकिब यांचं पुढील चेंडू पाहूया प्रथमेश आकिबचा पुढील चेंडू आणि ते मात्र ढकलून दिलाय चेंडू गेलाय घोषित जागी संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावसंख्या होते ती 4 पाहूया पुढील चेंडू आणि ते मात्र सुंदर फटका होता तितकं सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे पण एक धाव मात्र रोखू शकत नाही संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावसंख्या होते ती 5 बॉलिंग आहे आकिब 5 पहिल्या षटकाखेरीस यंगस्टार शिरवणे 1 या संघाची धावसंख्या होते ती 5 दुसरं षटक घेऊन येतोय तो मिनल पाहूया मिनल संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो मिनल पाहूया मिनल पुढील चेंडू मिनल धाव चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते दुसरं षटक प्रगतीपथावर आहे संघाची धावसंख्या होते ती 5 पाहूया पुढील चेंडू आणि चेंडू जातोय घोषित जागी संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावसंख्या होते ती 6 मिनल यांचा पुढील चेंडू प्रथमेश साठी पाहूया प्रथमेश ते मात्र आता जरा साखळी तोडावी लागेल चौकार मारावे लागतील धावसंख्या चांगली उभारावी लागेल विजयाच्या दिशेने आगेकूच करावी लागेल इथे फटका चुकलाय आणि फलंदाज बाद होतोय तो प्रथमेश बाद होऊन तंबूत परततोय यंगस्टार शिरवणे हे संघाला पहिला आग्रा बसतोय पहिला फलंदाज बाद होतोय तो प्रथमेशची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येतोय तो शुभम संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 6 पुढील चेंडू मिनाल यांचा शुभम साठी पाहूया शुभम यंगस्टार शिरवणे संघाचा शुभमने चेंडू ढकलून दिला 1 धाव कंप्लीट होते 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 7 पाहूया मिनल सुंदर षटक हाताळतोय ते संघाचं दुसरं षटक मिनल पाहूया पुढील चेंडू आणि गणेश यांना काही चेंडू समजला नाही चेंडू पायावर आदळला निर्धाव चेंडूची सांगता होते पाहूया पुढील चेंडू मिनल यांचा गणेश साठी पाहूया आणि इथे मात्र दिला
पंच पंच नॉट आउट. काय करतोय तो शुभम. पुढील चेंडू इथे मात्र सुंदर असा गॅप काढलाय शुभम यांनी. चेंडू गेलाय सीमारेषे पार. येतोय चौकार. 4 धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 13. षटक संपुष्टात आलंय. 13 धावा. पुढील गोलंदाज नितेश. मारा करेल गणेश साठी. गणेशचे बॅट काही साखळी बंधनातून तुटेल का पाहूया. गणेशच्या बॅटीला बॉल लागेल का आता पाहूया. आता मात्र हा नकारात्मक चेंडूनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 14. पाहूया गणेश बंधन तोडून आपल्या संघासाठी चौकार ठोकतोय का पाहूया. पुढील चेंडू इथे मात्र खेळून काढलेला चेंडू. अरे एक धाव घेण्यात यश आले ते गणेश यांना आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ती 15. पाहूया 15 या धावसंख्येवर यंगस्टार शिरवणे ए 15. पुढील चेंडू नितेश याचा आणि शुभम सुंदररित्या खेळून काढतोय शुभम. 1 धाव घेतोय. 1 चौथी धाव घेण्यात यश आले ते शुभम यांना. 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 16. पाहूया पुढील चेंडू गणेश काय करतोय तो नितेशाचा. पुढील चेंडू आता मात्र चेंडू काही गणेशला समजत नाहीये आणि धावसंख्या स्थिरावते 16 या धावसंख्येवर. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढील चेंडू पाहूया नितेशाचा आणि इथे मात्र कट केलेला चेंडू गेलाय घोषित ठिकाणी. संघाची धावसंख्या होते ती 17 धावा. पाहूया 17 होतोय का 17 वर खतरा. यंगस्टर 4 बॉल. पाहूया 17 होतोय का 17 वर खतरा यंगस्टर साठी की येतोय खणखणीत चौकार. पाहूया पुढील चेंडू नितेश याचा गणेश साठी. इथे मात्र खेळून काढलेला चेंडू चाललाय घोषित ठिकाणी. धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या होते ती 18. एकता क्रिकेट संघ खेळाडू जरा बाउंड्री लाईन कव्हर करा. मला समजतंय आपण दिवसभर थकलाय पण आता निर्णायक क्षण आहेत. या निर्णायक क्षणासाठी आपण विलंब लावू नका. एकता क्रिकेट संघ सर्व खेळाडू कृपया बाउंड्री लाईन कव्हर करा. मी समजतोय आपण दिवसभर थकलाय. पुढील चेंडू नितेश. शेवटचा चेंडू आहे मला वाटतंय हा आणि गणेश लगावतोय का चौकार. गणेश इथे मात्र चेंडू काय गणेशला समजला नाही आणि चेंडू चाललाय